लबाड आणि खोटारड्या पाकिस्तानची आता पोलखोल झाली आहे। भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं काही नुकसान झालं नसल्याचा दावा पाक लष्कर आणि पाकिस्तानच्या सरकारने केला होता। मात्र आता पाकिस्तानच्या वायुदलाच्या एका अंतर्गत अहवालातून पाकिस्तान लष्कर उघड पडले, कारण या अंतर्गत अहवालानुसार पाकच्या अनेक एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचं जाहीर करण्यात आलंय। बघूया। पाक सैन्यानंच केली पाकिस्तानची पोलखोल। पाक हवाई दलाकडून नुकसानीचा अहवाल जाहीर। मुनीर आणि शाहबाज शरीफ पडले तोंडघशी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तर पाकच्या एअरबेसवर प्रतिहल्ला करत पाकच्या एअरबेसचंही भारतानं मोठं नुकसान केलंय। मात्र भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा पाक लष्कर आणि पाक सरकारने केला होता। मात्र आता पाकिस्तानची पोलखोल झाली आहे, आणि ही पोलखोल झाली आहे ती पाकिस्तानच्या हवाई दलाच्या एका अंतर्गत रिपोर्टमधून। भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचं हवाई दलाच्या अंतर्गत अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। या अहवालामुळे पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे खोटे दावे उघडे पडले, तर दुसरीकडे उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसच्या डागडुजीसाठी पाकने काढलेलं टेंडरही समोर आलंय। भारताच्या हवाई हल्ल्यात पाकचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त झाले। नूर खान एअरबेसचं सर्वात अधिक नुकसान झालंय। याशिवाय इस्लामाबाद, मुशफ, मिन्हास या एअरबेसचंही नुकसान झालंय। पाकच्या हवाई दलाच्या विमानांचंही मोठं नुकसान झालंय। 7 एअरबेसची डागडुजी केली जाणार आहे। हवाई दलाच्या मुख्यालयाचीही दुरुस्ती होणार आहे। नुकसान झालेल्या वेपनची दुरुस्ती केली जाणार आहे। एअरबेसच्या पायाभूत सुविधा पुन्हा उभ्या करणार। पाकिस्तान एअरफोर्सच्या अंतर्गत अहवालातून हा सगळा खोटारडेपणा आता उघड झालाय। आज घडीला या एअरबेसच्या वेगवेगळ्या प्रकारच्या धावपट्ट्यांचं जे नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर तिथली पॉवर ग्रिड सिस्टम उद्ध्वस्त झाल्यामुळे तिथे आता वेगवेगळ्या प्रकारच्या जनरेटरची गरज त्या ठिकाणी लागतेय, आणि एकूणच एअर डिफेन्स सिस्टम ही पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये शेकडो कोटींचा खर्च करून पुन्हा एकदा ही सगळी व्यवस्था उभारण्यासाठी पाकिस्तानला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खर्च होणार आहे। आणि या सगळ्या बाबी पाकिस्तानच्याच एअरफोर्सच्या इंटरनल रिपोर्टमध्ये समोर आलेल्या आहेत, आणि तो रिपोर्ट लीक झाल्यामुळे पाकिस्तानची जगाच्या स्तरावर नामुष्की त्या ठिकाणी होतीये। दहशतवादाला संपवण्यासाठी भारताने आता कंबर कसली आहे, आणि दहशतवाद्यांचा पोशिंदा पाकिस्तानलाही भारतानं त्यांची जागा दाखवली आहे। दुसरीकडे भारताच्या हल्ल्यात आपलं काही नुकसान झालं नाही असं म्हणणारा आणि आपलीच पाठ थोपटून घेणारा पाक लष्कर प्रमुख आसिफ मुनीर हा त्यांच्याच हवाई दलाच्या एका अंतर्गत अहवालामुळे तोंडघशी आपटलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।